वाढदिवस शब्दावर एक आक्षेप आहे. म्हणायचा वाढदिवस असतो, खऱ्या अर्थाने पंढरी बाबा तो क्षय दिवस आहे. तेवढे दिवस आपल्या आयुष्यातले कमी झालेले असतात. म्हणून संयुक्तिक शब्द आहे अभिष्ट चिंतन. अभिष्ट चिंतन म्हणजे काय? ज्या व्यक्तीवर ताई आपलं जीवापाड प्रेम असतं, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते. पण त्या व्यक्तीच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा अभिष्ट चिंतन सोहळे करण्याची गरज काय? त्याचं कारण आहे, ज्या व्यक्तीची समाजाला गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे, आणि ज्याच्याकरता समाज वैतागून गेलेला आहे ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. दुर्जनाला आयुष्य भरपूर आहे, सज्जनाला आयुष्य कमी आहे. गरज आहे समाजाला तुकोबा राहायची. आयुष्य 41 वर्ष 1 महिना 17 दिवस, म्हणून 42व्या वर्षी जे म्हणतोय आपण, 41 वर्षे पूर्ण झाले, 1 महिना झाला आणि 17 दिवस झाले. गरज समाजाला आहे ते 42व्या वर्षी गेले. ज्ञानोबा राहायची गरज समाजाला आहे, 22व्या वर्षी गेले. सज्जनाला आयुष्य कमी असतं. आणि म्हणून असं सांगितलं जातं गुट्टे साहेब की ज्ञानोबा राय 16व्या वर्षी गणेश महाराज समाधी घेत होते. हे कळालं, चाहूल लागली. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना घाई करू नको, 2 वर्षे माझ्याकरता थांब, पुन्हा थांब. सोपान काका म्हणाले, माझ्याकरता 2 वर्ष. मुक्ताबाई म्हणली, दादा अरे रक्षाबंधनाला तरी काही देणगी दे म्हणून आग्रह केला का रे? अरे एवढी बहिणीची इच्छा पूर्ण कर दादा. त्यांची इच्छा पूर्ण केली, 2 वर्षे माझ्याकरता. म्हणून 2 निवृत्तीनाथाचे, 2 सोपान काकाचे, 2 मुक्ताबाईचे पुन्हा 6 वर्षे थांबले आणि मग 22व्या वर्षी समाधी. मला वाटते गुट्टे साहेब त्यातलाच हा प्रकार. माझी भावना आहे की इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करायला आलेला आहे की पांडुरंगा आमच्या आयुष्याचा 1 दिवस घ्या, पण आमच्या गुट्टे साहेबाला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव अभिष्ट चिंतन. विठ्ठल सकाळपासून साहेबांचा सत्कार चालू आहे. गंगाखेड शहर आज पागल झालं साहेबासाठी. ठिकठिकाणी सत्कार. आणि सुरुवातीला आपल्या 15 मिनिटाच्या मनोगतामध्ये साहेबांनी तुमच्या प्रेमाचा उल्लेख केला. ही सांगण्याची वस्तू नाही. आणि जो म्हणत असेल तुमच्यावर प्रेम आहे, समजायचं तो प्रेमाचा नाटक आहे. प्रेम दाखवता येत नाही. अनुभव चित्ता चित्त जाणे, प्रेम साधता रात्रंदिवस माझ्या सोबत आहे. इकडे उभा राहा ना. विठ्ठल
बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि प्रेमासारखी संपत्ती जगात नाही. तुम्ही जे पेरा ते उगवतं. बाभळीचं बी लावा तर झाड बाभळीचं उगवेल. आंब्याची कोळी लावा तर आंबा. दुसऱ्याला सिवी घाला ते तुम्हाला सिवीज देणार. दुसऱ्यावर प्रेम करा ते तुमच्या डबल तुमच्यावर प्रेम करणार. म्हणून एवढा समाज जमला याचं कारण गुट्टे साहेबांनी समाजाला दिलेलं प्रेम आहे. प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या हे श्रीकृष्ण आहे. रत्नाकरजी गुट्टे साहेब श्रीकृष्ण आहे. आणि तुमच्यासाठी जमलेले आमचे वारकरी गोपाळ आहे बरं का साहेब. हे गोपाळ जमा झाले सगळे. यांच्याजवळ फारसी ताकद नाही. गोपीचंदन हरिपाठ आहे. तुमच्या करांगोळीत गोवर्धन उचलायची ताकद आहे लक्षात. पण गोवर्धन उचलायसाठी सुद्धा गोपाळांच्या काठ्याची गरज आहे हे लक्षात ठेवा. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल हे देवाचे सगळे गोपाळ पंढरी बाबा. 12 गाव अग्नी गिळला ताई. भगवंताने 12 गाव अग्नी गिळला. आणि हे गोपाळ म्हणाले कृष्णा आ कर रे आ कर आ. तोंड उघडलं तर कुठे चटका बसला नाही. सगळे गोपाळ म्हणले कृष्णा अरे विडी पोळली तर. ईडी नाही म्हणत बरं का मी नीट समज. विडी विडी आता ईडीच पाठ झाली तुम्हाला. ईडी पोळत नसते विडी पोळते. जर हा ना विडी जर पोळली तर उड्या मारतातले लोक. आणि तू 12 गाव अग्नी गिळला तरी चटका बसला नाही. तेव्हा पेंद्या जरा कडक होता. पेंद्या म्हणे तुम्ही सारे कार्य करिता नवल. आपुली सिदुरी खातो त्याचे आले बळ. अरे याची काय ताकद आहे रे. आपल्या गोपाळांच्या एकट्याच्या सगळ्यांच्या सिदुऱ्या एकटा खातो म्हणून चटका सहन केला. तसं तुम्हा सर्वांची प्रेमरूपी शिदोरी साहेबांच्या पाठीमागे आहे. म्हणून इथपर्यंतचा प्रवास झाला आणि शेवटच्या श्वासापर्यंत अशीच प्रेमरूपी शिदोरी त्यांच्या पाठीमागं तुमची राहो आज. हे त्याचं उत्तर आहे. एवढा समाज एकत्रित आला याचं कारण साहेबांनी समाजाला दिलेलं प्रेम आहे. त्याकरता मी अभंग जनाबाईचाच घेतला बरं का. संत जनाबाईचा. तिथे ज्ञानाचा सागर शब्द आहे. अभंग संत जनाबाईचा आहे. ज्यांचं वर्णन केलं ते संत ज्ञानेश्वर महाराज आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो निदान बुवाचं वर्णन करायला बुवा असावा. पहिला मुद्दा. वर्णन करणाऱ्या बाई आणि ज्यांचं केलं तो बुवा. अरे बाईनं बुवाचं वर्णन. कारण वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं लय ताकद कोणात. दिल्लीच्या सतपाल पहिलवानमध्ये. अरे तू लावला का सतपालच्या हाताला हात. दिल्लीच्या सतपाल पहिलवानमध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते. त्याची कुस्ती झाली होती. तुझं बटर खाऊन म्हणतो लय ताकद. पहिलवानाचं वर्णन. वेदना व्यालीच्या वेदना व्यालीच्या वेदना व्यालीच्या वेदना व्यालीच्या वेदना. नवे वाजुटीच्या मना नवे वाजुटीच्या मना
नही वंद्या विजानाते गुरुविम प्रसूती वेदना व्यालीच्या वेदना नये प्रभाकर महाराज नये वांझोटीच्या मना. बस वर्ण विषय वर्णन करणाऱ्यावर. ज्ञानेश्वर महाराज बुवा आहे, वर्णन करणाऱ्या बाई आहे. अरे संतत्वामध्ये बाई आणि बुवा हा फरक नाही. बाईचा अधिकार असामान्य आहे. त्रेतायुगापासून राजा तुझ्या फायद्याचा आहे रे रोहिदास, पाठ कर. आणि तसंच सांगायचं मग राजा जनकाच्या दरबारात विद्वानाला प्रश्न विचारण्याचा अधिकार एका बाईला आहे. तिचं नाव गार्गी. गार्गी अगदी थोडक्यात सांगतो. बरोबर तुम्हाला हिशोब माहिती आहे. 2ला मोकळे करतो, जेवण तयार आहे. प्रल्हादराव गार्गी 1000 गायी जनक राजाने तयार ठेवल्या. त्या गायीच्या सिंगामध्ये सोन्याच्या शंभ्या होत्या. सोन्याच्या. प्रल्हादराव वर या. आता स्टेज रिकामं झाले. ओ प्रल्हादराव वर या. या वर या. राहू दे. या. बरं का पंढरी बाबा, 1000 गायी, 1 शेंबी 10 किलोची धरा सोन्याची, 2 20 किलो सोनं एका गायीला. 1000 गायी. ताई 53,000 रुपये तोळा. 20 किलो सोनं एका गायीला. गाई 1000. हिशोब करा, मेंदू बंद पडेल गंगाखेडचे. एवढ्या गायी बक्षीस म्हणून ठेवल्या. राजा जनकाने सांगितलं, या दरबारामध्ये जो कोणी ब्रह्मनिष्ठ असेल गायी घेऊन जा. 1:20 कोणीच उठत नव्हतं. आणि तिथून पुढे एक साधू उठला, ए चला रे गायी घेऊन. आणि मग समाजात चर्चा सुरू झाली. का जे गायी घेऊन चला म्हणतं त्याला 2 बायका, याज्ञवल्क्या दोघी नारी. ब्रह्मनिष्ठानं गायी न्यायच्या होत्या आणि ह्या तर 2 बायकावाला साधू उठला. गणेश बुवा सगळी चर्चा. इशारा राजा जनकाने गार्गीला केला आणि गार्गी पुढे आले. थांबा महाराज, तुम ब्रह्मनिष्ठोसी, म्हणजे तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का? मला माहिती नाही गार्गी, पण गायी नेण्याचा अधिकार फक्त माझा आहे एवढं माहिती आहे. अहम ब्रह्मनिष्ठोस्मी म्हटलं नाही. मग गार्गी खुश झाले. धन्यवाद, कळला तुमचा अधिकार. गायी नेऊ शकता बाबा, पण माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं द्या. विचारा लवकर, 2च्या आत विचारा 2 प्रश्न. हो. को वै ब्राह्मणा को वै कृपणा, हा प्रश्न गार्गीचा आहे याज्ञवल्क्याला. मी बाईचा अधिकार सांगतो. त्याने उत्तरे दिलं. येऊ वै एतदक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् प्रयती सा कृपणः, येऊ वै एतदक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सा ब्राह्मणः. अक्षर शब्दाचा अर्थ ब्रह्म होते. ब्रह्म, अक्षर ब्रह्माला जाणून मरतो त्याला ब्राह्मण म्हणतात. अक्षर ब्रह्माला न जाणता मरतो त्याला कृपण म्हणतात. हा गार्गी याज्ञवल्क्याचा संवाद जनकाच्या दरबारातला आहे. आता आवतावरचं सुद्धा म्हणतं ब्रह्म जानाति ब्राह्मण. मी का सांगतो? हा अधिकार गार्गीचा आहे. ते राहू दे भाऊ, मोबाईल राहू दे. आला का कोणाचा? ठेवू. निदान मृदंगाचार्य आणि मोबाईल बघायचा आणि आमचं लक्ष तुमच्याकडे जातं. मलाही आहे ना, 1-2 तास तर त्याचा मोह राहू द्या. विठ्ठल सगळ्या जगाला उपदेश करणारे संत ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांनाही उपदेश करणारी मुक्ताबाई. बाईचा अधिकार सांगतो मी थोडक्यात आणि थोडक्यात सांगून पूर्ण विराम. काळजी करू नका. ते ताटी लावून घेतली ना पंढरी बाबा आणि बसले ज्ञानोबा राय. निवृत्तीनाथ विनवणी करतात, ज्ञाना दार उघडा. सोपान काका, दादा दार उघडा. मुक्ताबाई तर दोन्ही हातानं दार वाजून रडू लागले. ते सगळे आठवलं रे रोहिदास. तीच आळंदी
माऊलीनं समाधी घेतली तेव्हा सगळ्यात जास्त बहीण रडत होती मुक्ता पांडुरंगाजवळ. आणि पांडुरंग म्हणाले, मुक्ता रडू नको, मुक्ता रडू नको, मुक्ता रडू नको. देवा, हीच आळंदी आहे. मी 4 वर्षाची होती, 4 वर्षाची, मायबाप गेले तेव्हा. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान तात आणि माता गेले से येथून, आणि माता गेले तात आणि माता गेले से येथून, आणि माता तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. बस हीच आळंदी आहे देवा. तात आणि माता गेली से येथून, तेव्हा मी लहान. 4 वर्षाची होती देवा, 4 वर्षाची. मायबाप गेले तेव्हा. मग माझे 2 भाऊ कोरडं पीठ मागायला गावात जायचे. मी रडत बसायची, तर माझा धाकटा भाऊ सोपान कडेवर घ्यायचा. सांभाळी सोपान मजला सांभाळी सोपान, मजला सांभाळी सोपान, मजला सांभाळी सोपान. निवृत्ती राजे. मुक्ताबाई देवाजवळ रडत होती, समाधी माऊलीनं घेतली तेव्हा. ताता आणि माता गेली से येथून, हीच आळंदी आहे देवा. मी 4 वर्षाची होती तेव्हा मी लहान पांडुरंगा. माझे 2 भाऊ गावात जायचे, कोरडं पीठ आणायचे. ज्ञानदेव निवृत्ती, पोरांनाचे अन्न. आणि मी झोपड्यात रडायची, तर धाकटा भाऊ कडेवर घेऊन फिरायचा सिद्ध बेटात. सांभाळी सोपान मज लागी. पण त्यावेळेला एवढं दुःख झालं नाही जेवढं आता आमचा दादा ज्ञानोबा जाताना झालं. ज्ञानदेव 2 भावाने विनंती केली, रोहिदास प्रतिसाद नाही. बहिणीनं दारावर थापा मारायला, दादा अरे जग पेटलं म्हणजे साधू संतांनी पाणी होऊन विजवायचं असते रे. विश्वरागे झाले वन्नी, संती सुके व्हावे पाणी. जीभ दाताने चावली, कोणी 32 पाडिली. सगळे ताटीचे अभंग पहा. इतके ऐकून शांती, इतके ऐकून शांती धरा. ताटी मुराश्वरा, ताटी मुराश्वरा, ताटी
गार्गीचा अधिकार, जगाला उपदेश करणाऱ्या ज्ञानोबारायाला उपदेश करणाऱ्या मुक्ताबाई बाईचा अधिकार, संत जनाबाई. आता तर तुम्ही त्यांच्या गावच्या हा सगळे. मी तेच वाट पाहत होतो, आमचा भगवान कधी बसतोय. बरं. ठीक आहे ठीक आहे, आता वयमानाने बसत जा बाबा तुम्ही. कबीरजी पर्यंत कीर्ती संत नामदेवाची गेली काशीला. थोडा संदर्भ सांगतो, जनाबाई आपल्या लक्षात येईल. चकित व्हायचे सगळे. कबीरजी, योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान तुमच्या माग माग फिरतोय, काय करताय तुम्ही? कबीरजीचं उत्तर ऐका. कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर, पाछे पाछे प्रभु फिरत है कहत कबीर कबीर. मी काय करत नाही बाबा, माझं मन गंगेसारखं निर्मळ केलं म्हणून देव माझ्या माग माग येतो. पण माझ्यापेक्षा भक्ती पाहायची. अरे कबीर कबीर क्या करे जा जमुना के तीर, एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोट कबीर. आणि त्या कबीरजीच्या काणी काशीला नामदेव महाराजांची कीर्ती गेली गोदावरीताई. की असा महाराष्ट्रात भक्त आहे, त्याच्या हातून परमेश्वर दूध पितो, त्याच्या मुलाच्या बारशाला जातो, दिवाळीच्या सणाला आंघोळीला त्याच्या घरी जातो, त्याची म्हातारी त्याला आंघोळ घालते. सन दिवाळीचा आला नामा रावळ्यासी गेला, देवाचा लावे घरासी पदर माथाचा काढाला, बाळ नंदाचा पुसला, विठो बारशाशी आले वगैरे वगैरे. मागं काय बाय करे असं झालं का? पा भाऊ आता काय, विठो बारशाशी आले, 1:30 वाजता तर बारसं झालं. एक तुम्हाला पाठ आहे पंढरी भाऊ, तुम्हालाही पाठ आहे. काला बछड़ा कपिला गाई, दूध दुहावन नामा जाई, सोने का गड़वा दूध ने भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, सर पछारत नामा रोवत, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. ही कीर्ती कबीरजी पर्यंत. मग अशा संताचं आपण दर्शन घ्यावं. मग कबीर महाराज काशीहून निघाले गजानन पायी 750 वर्षापूर्वी. पाय पीठ करीत 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 पंढरपूरच्या जवळ आले आणि तिथं 3 मुली भांडत होत्या गोवऱ्याहून आले नामदेवाच्या दर्शनासाठी काशीहून. भांडण पाहलन कबीरजी, अरे का भांडता पोरी हो, ही चोरटी आहे महाराज, ही चोरटी आहे. ती म्हणायची, ती जनाबाई होती, मी चोरटी नाही महाराज. मग तुम्हीच सांगा महाराज. दोघी म्हणल्या, आमच्या दोघीच्या गोवऱ्यापेक्षा एकटीचा ढीक गोवऱ्याचा जास्त कसा. हा मुद्दा कबीरजीलाही पटला आणि कबीरजी खाली बसले. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. हे बरोबर आहे पोरीजी, त्या दोघी आहे, तू एकटी आहे, मग त्या दोघीपेक्षा तुमचा एकटीचा गोवऱ्याचा ढीक जास्त कसा. तुम्हाला पटणार नाही महाराज, मी एकटी नाही आहे. माझा 4 हाताचा भगवान दिवसभर मला गोवऱ्या वेचू लागतो महाराज. त्याचे 4 हात, माझे 2, माझ्या 6 हाताच्या गोवऱ्या. नामयाचे जणी सवेची, नामयाची जणी सवेची, नामयाची जणी सवेची, नामयाची जणी सवेची, हरे माधव सवेची शेणी. काय देव तुला गोवऱ्या वेचू लागतो कशावरून. कान लावा महाराज, गोवरीला कान लावा. विठ्ठल ध्वनी येत असेल तर गोवरी माझी, नसल तर चोरली म्हणा. मग एक एक गोवरी कबीरजी उचलायचे, कानाला लावायचे.
अरे हे पोरं ते कौतुकच पाहतात रे, तुम्ही लावलंय ते ते बंद करा होते ते कीर्तनाची मजाच जाते निघून. सातपुते साहेब ते बंद करायला स्क्रीन. त्याची काही गरज नाही होती काय. पाठी मागायला बंद करा. प्रत्येक जण तिकडेच पाहतो. कळलं राहू द्या. आम्ही जीव तोडू तोडू चाललंय आमचं. स्क्रीन आहे ना पाठी मागायला बंद करा. काय गरज आहे त्याची. ठीक आहे, आता माझाही अर्धा तास राहिला, मी गुंडाळून घेतो, तसं काही नाही. मला संध्याकाळी आहे, पण तुम्हाला मी नाही मग. हे बरेचसे 90% श्रवणासाठी आलेले आहे, त्यात प्रेक्षक नाही कोणी, सगळे श्रोते आहे. हां, हे काय चालतं पाते पाते पाणी दिसतो, ते पाणी दिसतो, हेच चाललंय. कीर्तन राहिलं बाजू. विठ्ठल एक एक गोवरी कानाला लावायचे, गोवरी ठेवून द्यायचे, विठ्ठल ध्वनी ऐकून. सगळ्या गोऱ्याचा ढीगचा ढीग, प्रत्येक गोवरीतून विठ्ठल ध्वनी, प्रत्येक गोवरीतून विठ्ठल ध्वनी. कबीरजी म्हणाले, बेटा आम्ही साधू लोक भारतभर फिरतो आणि जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. तुझी गोरी विठ्ठल विठ्ठल म्हणती, तू कोण आहे? स्वतंत्र परिचय नाही बाबा माझा. अख्खं पंढरपूर मला संत नामदेवाची दासी म्हणून ओळखतं. जनी नाव आहे माझं. दासी. धक्का बसला की काशीहून ज्या नामदेवाच्या भेटीला आलो त्यांच्या दासीमध्ये ही ताकद गौरी विठ्ठल म्हणते, तर तो संत नामदेव कसा असेल? डोळ्याला धारा लागल्या. कोण म्हणतंय बेटा दासी तुला? मी स्वतःलाही दासीच म्हणते बाबा, आणि पंढरपूर मला दासी म्हणून ओळखतं. कबीरजी रडू रडू म्हणाले, नाही. जनी जनी सब कोई कहे, जनी जनी सब कोई कहे, संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यूं कहे, बंदा कबीरा यूं कहे, सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्या रजत कणात आंघोळा कराव्या, असं पवित्र तीर्थ तू आहे बेटा. हा जनाबाईचा अधिकार. पुन्हा 2 मिनिटात पंढरी बाबा एक अधिकार सांगतो. ते फळावरच्या कीर्तनात चाली सांगण्याचा एक अधिकारी असतो. पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल. गुट्टे गुरुजी म्हणा गंगाखेडकर, म्हणा परभणीकर, म्हणा परळकर, म्हणा इसातकर. नामदेव कीर्तन करे पुढे देव नाच पांडुरंग. जगी म्हणे प्राणदेवा वंदे, जगी म्हणे प्राणदेवा वंदे. नामदेव कीर्तन करे नाच पांडुरंग. अधिकार संत जनाबाईला होता. आणि पहिली चाल आळंदीकराला होती. कीर्तन नामदेवाचं. पहिल्या चालीचे मानकरी आळंदीकर. याचा अर्थच आहे की ज्ञानेश्वर महाराज उत्कृष्ट गायक होते. चाल कोणालाही म्हणते का, देते का ताई? खरं सांगा. उत्कृष्ट गायक म्हणा आळंदीकर, आणि मग माऊलीनं चाल म्हणावी. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हा अधिकार संत जनाबाईचा. आता अधिकार सांगितला. वर्णविषय वर्णन करणाऱ्यावर, वर्णन करणाऱ्याही अधिकारी आहे, ज्यांचं वर्णन आहे तेही अधिकारी आहे. दोन्ही. जनाबाई म्हणतात घड्याळ झपाट्यानं चाललं रे रोहिदास. जनाबाई म्हणतात काही ज्ञानाचे वडे आहे. हे नीट ऐका.
काही ज्ञानाच्या नद्या आहे, वड्याला पाणी असतं, अर्धाच तास टिकतं, अर्धाच तास, पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे वडा. पावसाच्या दिवसात पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद, पर्जन्याचे काळी ओहोळाचे नद, पर्जन्याचे काळी ओहोळाचे नद, पर्जन्याचे काळी ओहोळाचे नद. वसुडी जाय पुंड नराहे माये, वसुडी जाय पुंड नराहे माये, वसुडी जाय पुंड नराहे माये, वसुडी जाय पुंड नराहे माये. पर्जन्याचे काळी ओहोळ्याचे नद, वढा नदीसारखा, पण थोड्याच वेळात वस्त्रुणे जाय बुंद न राहे माझी, थेंब राहत नाही. अर्धा तासच वाहतं. ते कास्तकार पेरणी करून आले, ओढा वाहत होता, पलीकडे जायचं रे म्हणला, अरे काय अर्धा तास टिकल पाणी, काय पेरणी केली बघा शास्त्रीजी, इकडे काय, अरे चिलीम झाली असेल आतापर्यंत. मग कोणी मनाई केली, त्यानं चिलीम काढली, खडा काढला, तो खडा पुसला, काडी खोली, फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली, खडा पुसला, चिलमीत घातला, तंबाखू टाकला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला, आणि त्याला एक कापड गुंडायचा असतो चिलमीला, त्याला छापी म्हणतात, छापी. हे नीट आहे का? आणि तो भिजवायचा असतो, भिजून वलसर करून डबल गुंडाळायचा. डबल का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात जाऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा, हा चिलीम ओढणाऱ्याचा हेतू. म्हणून डबल फिल्टर, डबल. हे टीव्हीला आता झालं डबल, हे खरं चिलमीवाल्याकडे डबल डबल फिल्टर. अरे शापी भिजून आण. ते गेलं न भिजवताच आलं. कारण शापी का भिजून, थेंब नाही म्हणला वड्यात, थेंब नाही. कोणता वडा? अर्ध्या तासापूर्वी पलीकडे जाऊ देत नव्हता, त्याच्यात शापी भिजवायला पाणी नाही. तसं काहीच ज्ञान वड्यासारखं, वड्यासारखं. मज होणे ज्ञानी कोण आहे, मज होणे ज्ञानी, मज होणे ज्ञानी कोण आहे. हो झालं, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. उत्तरार्ध मी म्हटलं, पूर्वार्ध तुम्ही, बरोबर आहे. मज होणे ज्ञानी कोण आहे, विद्या अल्प परी गर्व शिरोमणी. हे वड्याचं ज्ञान, वड्याचं बरं का शास्त्रीजी, वड्याचं. काही ज्ञानाचे वडे आहे, काही ज्ञानाच्या नद्या आहे. नदीमध्ये चढ उतार आहे. वर्षा काही सरिता चढो लागे पंडुसुता, शरद कालोरी घे सरिता ओटू लागे. जनाबाई म्हणतात काही ज्ञानाचे वडे आहे, काही ज्ञानाच्या नद्या. माझी माऊली ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर,
ज्ञानाच्या नद्या आहे, पण जनाबाई म्हणतात माझी माऊली ज्ञानाचा समुद्र आहे, ज्ञानाचा सागर. ते सगळे पाठ आहे तुम्हाला. गणेश भाऊला तर सगळे पाठ आहे. जलसे पतला पुन्हा सुरू करेल ते. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. इतकं पातळ आहे की ज्ञानाच्या समुद्राला ते रेड्यापर्यंत पोहोचवता आलं. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, रेड्यामुखी वेद बोलवेला. जलसे पतला ज्ञान आहे. ज्ञानाचा समुद्र माऊली आहे. एक 4 भूमिका लक्षात घ्या. वेद डॉक्टर आहे, ज्ञानेश्वर महाराज माय आहे, श्रीकृष्ण आमचा बाप आहे, गीता औषध आहे. बाळ आजारी पडलं बाळासाहेब, मग आजारी पडल्यावर बापाचं काम असते दवाखान्यात. डॉक्टर तपासतो, हे बाटली लिहून देतो ती आणली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या, अमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका, 70 रुपये काढा. इथे डॉक्टरचं काम संपते. हां, तसं वेद डॉक्टर आहे. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगात. वेद तिथून पुढे बापाचं काम सुरू होतं. मग बाप राजे कडेवर बाळ घेतो, बाटली घेतो हातात. बाटली म्हणजे औषधाची. हां, तेच म्हणतो. हां, बाटलीन बाळ दवाखान्यातून घेऊन बाप येतो, आईच्या ताब्यात देतो. हे बाळ, हे बाटली, 2 चमचे दुपारी, 2 संध्याकाळी, 2 सायंकाळी, खायला अमकं दे तमकं देऊ नको. इथे संपलं काम. बापाचं गेला ऑफिसला, तपासलं, तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळनं बाटली घेऊन आला, इथे बापाचं काम संपलं. तिथून पुढे आईचं काम सुरू होते. आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते. औषधाची बाटली, तिचं सील. कृष्ण बाप आहे, आपण बाळ आहोत. वेद डॉक्टर आहे. कृष्णरूपी बापाने औषधाची बाटली ज्ञानोबा रूपी आईच्या ताब्यात दिली. पण त्या बाटलीला संस्कृतचं सील आहे. संस्कृतचं सील. गीतारूपी औषध आहे, पण सील बाटलीला संस्कृतचं आहे. मग आईनं काय केलं? पहिलं सील तोडलं. संस्कृताची गाठी उघडून संस्कृताची गाठी उघडून मराठी गीता मराठी गीता मराठी गीता केली से मराठी गीता देवी. आणि मग ते 9000 चमच्याच्या द्वारा म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या आपल्यापर्यंत पोचवायचं काम केलं ते ज्ञानाच्या समुद्रानं. म्हणून माऊली ज्ञानाचा सागर आहे. आता 13 मिनिट आहे नियोजित, बरोबर करतो मी. हां, ज्ञानाचा सागर आहे. त्याच्यापुढे शब्द सखा आहे, त्याच्यापुढे माझा आहे, त्याच्यापुढे ज्ञानेश्वर आहे. एवढ्या 3 शब्दात कीर्तन होईल ताई. एवढे मजेदार शब्द आहे. सखा. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे. सखा प्रेम. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. सखा प्रेमवाचक आहे. जनाबाईनं मोठ्या प्रेमानं सांगावं. जणी सांगे लोका नाव घाली माझा सखा. सखा देवाला म्हटलंय संतानी, अथवा संताला म्हटलंय संतानी. सखा प्रेमवाचक आहे. त्याच्यापुढे माझा. माझा हा आत्मीयता वाचक आहे. आमचा म्हणजे लांबचा होतो आणि माझा म्हणजे जवळचा. हे बाळकडू आपल्याला शाळेत गेल्यापासून गुरुजी शिकवतात बरं का होळमे सर. भारत माझा देश आहे, इथून आत्मीयतेला सुरुवात आहे. माझा, आमचा नाही, माझा देश आहे, आत्मीयता आहे. आणि हे तर वर्षे पुन्हा आनंदाचं आहे. आता 15 ऑगस्ट जवळ आली. अमृत महोत्सव आहे स्वातंत्र्य दिनाचा. 75 वर्षे पूर्ण होतात. पुढे शताब्दी महोत्सव होईल, पण आपण नक्की नसणार 25 वर्षांनी. या वर्षी हा अमृत महोत्सव आहे. म्हणून गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतापर्यंत 13 तारखेपासून आपल्या आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावायचा आहे. गरीब असेल त्यांना आपल्या झोपड्यावर लावा, श्रीमंत असेल त्यानं आपल्या बंगल्यावर लावा, आपल्या आपल्या ऐपतीनुसार लावा. किती मोठा लावा, आमचं काही म्हणणं नाही. 4 चाकी असेल तर गाडीला लावा. गरिबाची सायकल असेल, मुंडे पोस्टमॅन, त्यांनी आपल्या सायकल. स्वातंत्र्य दिन, अमृत महोत्सव. माझा
बाळ गंगाधर टिळक शाळेमध्ये शिकत असताना 10 वर्षाचे होते, 4थीला असेल, आणि गुरुजींनी नकाशा पुढे टांगला. विचारू लागले रोहिदास, नकाशा कशाचा, नकाशा कशाचा, उठ रे. एक एक विद्यार्थी उठायचा. नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे. नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे. नकाशा इंडियाचा आहे सर. बैस खाली. असं करता करता राजे नंबर टिळकावर आला. टिळक, नकाशा कशाचा आहे? 10 वर्षाची मूर्ती. थांबले नाही जाग्यावर. ताड 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 चालत नकाशाजवळ. 10 वर्षाचे टिळक, 4थीला. एक हात नकाशाला लावला, छातीला एक, 10 वर्षाच्या लेकरानं, आणि सांगितलं, हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. याला आत्मीयता म्हणतात. तसं सखा माझा ही आत्मीयता जनाबाई ज्ञानोबारायाबद्दल. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ आहे ज्ञानम एव ईश्वराः. एव शब्द महत्वाचा आहे. एव म्हणजे च होते, च मराठीमध्ये. सत्यमेव जयते. ते ट्रकवर लिहिलेलं वाचतात लोक. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. विजय होतो सत्याचाच. यासाठी येव घातला त्याच्यात. सत्यम येव जयते. पण येव आणि सत्यमचा संधी झाल्यामुळे सत्यमेव जयते. च इतका महत्वाचा आहे. ते मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झालाच पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झालाच पाहिजे. अख्ख्या मुंबईत मोर्चे. यशवंतरावजी चव्हाण होते तेव्हा. मोर्चांना म्हणायचे, अरे सरळ सरळ म्हणा ना, मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झाला पाहिजे. च कशाला वापरता साहेब? च महत्वाचा आहे का? तुमचं आडनाव चव्हाण आहे. च जर काढला तर वाहनच राहते साहेब. मी यासाठी सांगतो. तसं ज्ञानम एव ईश्वराः. ज्ञानाचाच ईश्वर, त्याला म्हणतात ज्ञानेश्वर. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तो तो ज्ञानाचीच मूर्ती. म्हणून ज्ञानाचा समुद्र आहे, सखा आहे, माझे आहे, ज्ञानाचे ईश्वर आहे. जनाबाई म्हणतात, मला असं वाटतं मरणी यादावे जावे, मरणी यादावे, आ मरणी यादावे, आ मरणी यादावे, मामाच्या पोटा यावे, मामाच्या पोटा यावे, 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 मरणी यादावे जावे, मरणी यादावे, मामाच्या पोटा यावे, मामाच्या पोटा यावे, मरणी यादावे, ज्ञानाचा समुद्र सखा माझा आणि ज्ञानाचा ईश्वर. मला वाटतं मी मरावं, माऊलीच्या पोटा यावं. याच्या चा शब्द महत्वाचा आहे. चा काढला ती अर्थाचा अनर्थ होतो. नाही तर काढून पाहा तुम्ही. मरून या जावे, बा माझ्या पोटा यावे, याचा अर्थ झाला माऊलीनं मरावं, आणि जनाबाई म्हणतात माझ्या पोटी यावं. म्हणाल का कुणी? अरे अतिप्रेमाचा संबंध, अतिप्रेमाचं बोलणं जेव्हा असते तेव्हा आजी नातवाच्या तोंडावरून हात फिरवते, कडाकडा बोटं मोडते. कुणाचा आहे रे बाबा? मराव आणि तुझ्या पोटा याव. हे जसे शब्द आहे तसं मरून या जावे. मी ज्याला माझा म्हणते ना, त्या माझ्याच्या पोटा यावे. विठोबा Bye.
शेवटी घेऊ सगळ्या गायक लोकांनी मला उदार अंतकरणानं क्षमा करावी, कारण सुरुवातीला आपल्याला उशीर झाला थोडा आणि एवढे लोक जेवायचे आहे, चालही झाली पाहिजे. 10-15 मिनिट मला कीर्तनही करता आलं पाहिजे. समजोता बरं का पंढरी बाबा, समजोता एक्सप्रेस. हो हो. आमाश समजोता जमला. आता मरुण्या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. जनाबाई म्हणतात मी मरावं आणि माझ्या माऊलीच्या पोटी यावं. मग ते शब्द ठरलेले आहे, काही शब्दाचे ठिकाणं ठरलेले आहे, काही शब्दाचे तर लग्न झाले. गुट्टे गुरुजी लग्न म्हणजे तो आला की तोच, दुसरा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब, महात्मा मोहनदास करमचंद्र, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. दुसरं नाही चालत. अजून तुमच्या परिचय सांगतो. शांतराव भावपूर्ण एवढा शब्द आला की पाठीमागून लगेच धावते ती श्रद्धांजली. लग्न झाले शब्द तसं ठिकाण ठरलेलं आहे. आताचं ठिकाण तेव्हा आहे एक विषय पूर्ण होतो दुसरा सुरू करायचा असतो. कीर्तनकार आले, टाळकरी महाराज आले, मृदंगाचार्य आले, ऐकणारे आले, 11:15 झाले. आता सुरू करायला काय हरकत आहे? इथे आता आहे बरं का पंढरी बाबा. लग्नात मुलीचे मामा आले, मुलाचे मामा आले, पाहुणे रावळे आले, 12:42 झाले. आता मंगलाष्टकला काय हरकत आहे? तिथे आता आहे. हे नजर पटात तर ज्ञानेश्वरी संपले, किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले, इथे माझे जी उरले पायिकपण आणि पसायदान सुरू करायचं आहे. आता विश्वात्मके देवे एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करावा लागतो. आता तिथे येतो. तसं ज्ञानाचा समुद्र आहे, सखा आहे, माझा आहे, ज्ञानाचा ईश्वर आहे. मला वाटतं मी मरावं आणि माझ्या माऊलीच्या पोटी यावं. मग बस माझी जशी भावना आहे याची पूर्तता करा. आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, माझा भावा, आता माझा माझ्या भावायसे करी. बस इथे करी हे क्रियापद घ्यायचं, ज्ञानदेवा संबोधन घ्यायचं, ही वाक्य तयार होतं. संबोधन आधी, क्रियापद शेवटी. बरं होळंब सर, मी आता तुम्हाला व्याकरणचा गुरुजी झालो. 10 मिनिटाकडे अन्वय अर्थ करा. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, म्हणजे सरळ सरळ राजे पद्यातलं गद्यात करा. म्हणताना रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. झाले क्रियापद आहे, साजणी संबोधन आहे. आणि मग मधलं जोडायचं आपण, हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. वाक्य तयार झालं. साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं, तो हा. हे दुसरी लाईन सुरू होते. मग बस बस एवढं व्याकरण शिकलं रोहिदास, टिपणं पाठ करायची गरज नाही. कसा प्रवेश करायचा ते व्याकरण शिकवते. आता इथली मजा सांगतो मी. इथली आता तर त्याच्याही लक्षात येत असेल, मजा येते. इथली मजा पहा. 3रं चरण, ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. वाक्य तयार झालं. माझी जी भावना आहे कोणती, मरुनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे, त्या भावनेची पूर्तता करा. आता माझ्या भावा ऐसे करी.
ज्ञानदेवा हे सुरुवातीला घ्यायचं, संबोधन झालं. ज्ञानदेव. ज्ञानदेव कोणत्याच ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही ताई. वेदातल्या ज्या ऋचा आहे त्याच्यातले वेचलेले हे 2 शब्द आहे. वेदातल्या ऋचा. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला शब्द ज्ञान आहे. एको देव सर्वभूतेषु गुणः यातला देव आहे. हा देव आणि ते ज्ञान, मग संधी झाली ज्ञानदेव. ताकद ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, एवढं सामर्थ्य आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जपः करीतो सर्वज्ञ. याला तुमचे तोंड दिसत नाही रे मला, ते ऊन असल्यामुळे. याला चित्रकाव्य म्हणतात. बरे का रोहिदा? चित्रकाव्य म्हणजे सुरुवात ज्या अक्षराने शेवट त्या अक्षराने, हे चित्रकाव्य आहे. ज्ञानदेव या 4 अक्षरावर 16 चरण तयार झालेले आहे. घरी गेल्यावर वाचा. पहिलं ज्ञा, शेवट ज्ञा. राजे मजा पहा. ज्ञानदेव चतुराक्षरी जपः करीतु सर्वज्ञ. ज्ञानी सुरुवात, ज्ञानी शेवट. ज्ञानाज्ञे निजांग होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. अजून एक राहिलं. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. जमलं रे बाबा, संज्ञा. जमलं आलं. जरा उशीर लागतो तर वय मनाने, पण येतं. घोकलेलं असल्यामुळे येतं. ते काय विनंतीला येतं का विठ्ठल? ज्ञानदेव चतुराक्षरी जपः करीतो सर्वज्ञ. चतुराक्षरी जपः करीतो सर्वज्ञ. सामर्थ्य आहे. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. बस इथे थांबून पदच्छेद करा की अर्थ मजेदार लागतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. हे ज्ञानदेव. अजून एक प्रमाण सांगतो तुम्हाला, पाठ नाही पक्क माहित आहे मला, सांगतो. चतुराक्षरी ज्ञानदेव चतुराक्षरी ज्ञानदेव चतुराक्षरी ज्ञानदेव चतुराक्षरी ज्ञानदेव. जप करे भरोने भाव, जप करे भरोने भाव, जप करे भरोने भाव, जप करे भरोने भाव. दया ब्रह्मपदे ठाव, दया ब्रह्मपदे ठाव, दया ब्रह्मपदे ठाव, दया ब्रह्मपदे ठाव. शिवादी देव बोलिले
करी धरोणी भाव तया ब्रह्मपदे ठाव शिवादी देव बोलियेले. म्हणून ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. जी माझी भावना आहे कोणती, मरुनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे, त्या भावनेची आपण पूर्तता करा. आणि असं केलं तर जावे बो बाळो, 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 जावे बो बाळो. जन्मोजन्मी म्हणे जनी, जन्मोजन्मी दास जनी, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, जर माझ्या भावनेची पूर्तता केली तर जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जणी. याला कृतज्ञता म्हणतात. असं केलं तर कृतज्ञ वेगळा, कृतज्ञ वेगळा. केलेल्याचे उपकार जाणतो कृतज्ञ, ज्यानं उपकार केले त्याच्या नाशावर टपलेला असतो कृतज्ञ. घ्न हंती म्हणजे नाश करणे, ने जाणाती जाणणे. एक भाताचं शीत पोपटाच्या वेशात पात्रावळीवरच राजसूय यज्ञात पांडवाच्या शुकाचार्याने खाल्लं. शुकसेवी एकसित घंटे वाजती अनंत. पंढरी बाबा ते शीत 3 पिढ्या सलत होतं शुकाचार्याला, 3 पिढ्या. एक भाताचं शीत. आम्ही 3 टाइम दुसऱ्याचाच भात खातो दाबून. ते एका शीताचं सांगतो मी, एक शीत. मग अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती. 3 पिढ्या भाताचं शीत सलत होतं. परीक्षितीला 7 दिवस शुकाचार्याने भागवत सांगून मुक्त केलं, तेव्हा यांच्या आज्याच्या यज्ञात शीत खाल्ल्याचं काहीतरी आपण केलं असं वाटलं. याला म्हणतात कृतज्ञ. कृतज्ञ. एकच शीत सलत होतं 3 पिढ्या, रोज दाबून चाललाय भात आमचा. कृतज्ञ. असं जर केलं, आता माझ्या भावा ऐसे करी का ज्ञानदेवा, आणि या माझ्या भावनेची पूर्तता केली तर जावे ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जणी. मरुनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. थोडासा उशीर झाला. साहेबांचंही मनोगत महत्त्वाचं होतं. ते म्हणले कधी, म्हटलं आधीच काय तुम्हाला कधी जावं लागेल इथून सांगता येत नाही. ते खरंच झालं, दुसरीकडे जावं लागलं. सगळ्यांची भावना आहे म्हणून ते मनोगत झालं, केक झाला, ते इथे पूर्ण कार्यक्रम झाला. साहेबांनी सांगितलं होतं जेवल्याशिवाय जाऊ नका. ते सगळे निवेदक निवेदन देतील, त्यानुसार पुढचा कार्यक्रम होईल. माऊलीचं भजन होईल, चाल होईल, त्यानंतर निवेदक निवेदन देतील, त्याच्यानंतर सगळ्यांनी उठायचं. तोपर्यंत उठायचं नाही. फार वेळ नाही घेतली मी. 15 मिनिट उशिरा सुरू झालं म्हणून 15 मिनिट उशिरा, बस एवढंच.